नमस्कार. आज आपण वैदिक गणितातील पुढची स्टेप पाहणार आहोत आणि ती स्टेप म्हणजे 3 अंकी संख्यांचा गुणाकार आणि 4 अंकी संख्यांचा गुणाकार. आता वैदिक गणितामध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहिले आणि स्टेप्सही पाहिल्या. यामध्ये अनेक प्रकार आहेत आणि अनेक स्टेप्स आहेत. त्या समजून आपण घेतल्या तर वैदिक गणित समजायला सगळ्यात सोपं जातं. म्हणून मी कोणत्याही प्रकारची घाई न करता प्रत्येक प्रकारानुसार एक एक व्हिडिओ किंवा एक एक एपिसोड आम्ही घेतलेला आहे. आता 3 अंकी किंवा 4 अंकी संख्या घेताना या ठिकाणी मी पाया 1000 घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला 3 उदाहरणं लिहून दिलेली आहेत किंवा 3 उदाहरणे मी या फळ्यावर लिहिलेली आहेत. तुम्ही ही 3 उदाहरणे चांगल्या प्रकारे समजून घ्याल आणि पुढची आणखी काही उदाहरणं घ्याल त्यावेळी तुम्हाला या प्रकारची गुणाकार आहे ना तो पटकन करता येईल. पाहूया आपण हा गुणाकार वैदिक पद्धतीने कसा करायचा. तो 998 गुणिले 995. 1000पेक्षा इथे 2 कमी आहेत आणि इथे 1000पेक्षा 5 कमी आहेत. मग यांचा गुणाकार करायचा. 5 दुनी 10. पाया 1000 आहे म्हणून मी 010 असं लिहिलं. आता यांची बेरीज करायची. 5 आणि 2 7. 1000मधून 7 गेले. राहिले किती? 993. म्हणजे उत्तर आलं बघा 9,93,010. हा गुणाकार आहे. त्याचं उत्तर हे आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. 989 आहे म्हणजे 11चा फरक आहे. 1000पेक्षा 11 कमी आहे. इथे 5चा फरक आहे. यांचा आपण गुणाकार करूया. 11×5 = 55. 11 आणि 5 16. 1000मधून 16 गेल्यानंतर राहतं किती? 984. आता इथं 55 लिहिताना 0 लिहायला पाहिजे हे विसरायचं नाही. आता बघा 9,84,055 हे उत्तर झालं ह्या 2 संख्यांचा गुणाकाराचं. आता या ठिकाणी 4 अंकी संख्यांचा गुणाकार आहे ते पण पाहूया आपण. 1000पेक्षा इथे 8 जास्त आहेत आणि इथे किती जास्त आहेत? 9 जास्त आहेत. प्रथम यांचा गुणाकार करूया. 8×9 = 72. आता यांची बेरीज करूया. 8 आणि 9 17. 1000 अधिक 17 बरोबर 1017. 17. आता ही संख्या लिहूया. $10,17,072. असं कितीही मोठी संख्या असली तर आपल्याला पटकन गुणाकार चांगल्या पद्धतीनं करता येतो. आणखी काही उदाहरणे आपण घेऊ म्हणजे तुम्हाला हे 3 अंकी संख्यांचा गुणाकार आणि 4 अंकी संख्यांचा गुणाकार परफेक्ट समजेल. 988 गुणिले 988 याचा वर्ग पद्धतीनं हे आपल्याला काढता येतं. वैदिक पद्धतीनं आपण गुणाकार करूया. इथे कमी आहेत 12. इथे कमी आहेत 12. आता यांचा गुणाकार करायचा. 12 आणि 12 यांचा वर्ग तुम्हाला माहीत आहे 144 आणि 12 आणि 12 24 म्हणजे 976 राहिलं. $9,76,144 हे त्याचं उत्तर झालं. अगदी पटकन होतं. आता आणखी दुसरं उदाहरण बघूया आपण. 992 गुणिले 988. इथे बघा 1000पेक्षा 8 कमी आहेत आणि इथे किती कमी आहेत? 1000पेक्षा 12 कमी आहेत. यांचा गुणाकार केला. 12×8 = 96. 096 लिहायचं. 12 आणि 8 20 आलं. 1000मधून 20 गेलं. राहिले किती? 980. हा गुणाकार असा आला.
9,80,096 हे त्याचं उत्तर झालं. अशा पद्धतीनं आपण आणखी उदाहरणे घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं हे समजू शकतो. आता एकच उदाहरण आपण 1,000च्या पुढचं घेऊ म्हणजे तुम्हाला हे समजेल चांगल्या प्रकारे. एक 1012 गुणिले 1,009 यांचा गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी 12 जास्त आहे, या ठिकाणी 9 जास्त आहे. 12 आणि 9 यांचा गुणाकार 12 9 108. 12 आणि 9 21 आलं म्हणजे 1021. ही संख्या मी खाली लिहितो. $10,21,108 हे त्याचे उत्तर झाले. आहे ना सोपी पद्धत. मग तुम्ही हे अशा पद्धतीनं वैदिक पद्धतीनं तुम्ही 3 अंकी संख्यांचा गुणाकार आणि 4 अंकी संख्यांचा गुणाकार करा. निश्चितच तुम्हाला तोंडी गुणाकार करता येईल. 5 सेकंदात हा गुणाकार करता येईल याची मी खात्री देतो. फक्त तुम्ही तोंडी गुणाकाराचा नियमित सराव केला पाहिजे म्हणजे वैदिक पद्धतीनं तोंडी गुणाकार तुम्ही चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे कराल. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.